सावधान। धम्मपद 133वी गाथा आणि दंडवकू यातली 5वी गाथा आज आपण पाहूया. मा ओच फरसंकंची उत्ता पटिवदे युतं दुःखा हि सारंभ कथा पटिदंडाफुसेयुतं. तुम्ही कोणाला कठोर वचन बोलू नका. बोललात बोललात तर दुसरे पण तसेच तुमच्याशी कठोर वचन बोलतील. कठोर वाणी दुःखदायक असते. तिच्या बदल्यात तुम्हाला प्रतिदंड म्हणजे पुन्हा शिक्षा भोगावी लागेल, असं एक त्याचा अनुवाद केलेला आहे. थोडंसं आपल्याला शब्दशः त्याच्यात त्या गाथेमध्ये पाहावं लागेल. मा ओच म्हणजे असा शब्द आहे. वच म्हणजे बोलणे, फरुस म्हणजे कठीण, कठोर. तर मा म्हणजे नको किंवा नका, तसं बोलू नका. मा ओच म्हणजे तसं बोलू नका. कसं? कठोर. फरुसंग या फरुसंग असा शब्द आहे. फरुसंग किंवा फरुसंग. कंची, कंची म्हणजे चुकू नये, किंचितही कठोर वाणी बोलू नका. उत्ता असं बोललं तर, उत्ता म्हणजे बोललं तर. पटिवदेयुतं त्याच्यातून पुन्हा कठोर वचन म्हणजे प्रतिवाद होईल. प्रतिवाद होईल, त्याच्यातून पुन्हा कठोर वचन बोललं जाईल. दुःखाही सारंभ कथा असं कथन जर आपण बोललो, असं कठोर वचन किंवा अशा कठोर वचनाने आपण सुरुवात केली तर ते दुःखदायक आहे. दुःखदायक होईल, कारण त्याच्यातून परत प्रतिदंड म्हणजे परत शिक्षा आपल्याला भोगावी लागू शकते. असं थोडंसं गुंतागुंतीचं हे आहे, परंतु सोपं आहे, सरळ आहे, समजून घ्यायला सोपं आहे. सुरुवात आपल्याकडून होऊ देऊ नये, असं एक गाथा सांगते. त्या एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बुद्ध धम्म जो आहे हा मुळातच मानवी स्वभावाचा, मानवी वर्तनाचा, म्हणजे बोलण्याचा, वागण्याचा आणि त्याच्या मागे असलेल्या प्रवृत्तीचा, मनाचा, चित्ताचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ही शिकवण प्रवृत्त करते. ही शिकवण आपल्याला उत्तेजन कशासाठी देते की आपल्या वर्तनाचा अभ्यास करा आणि वर्तनाच्या पाठीमागे आपली काय मानसिकता आहे याचा अभ्यास करा, याच्याकडे लक्ष द्या, याचं भान ठेवा, याची सती ठेवा. मुख्य विषय काय आहे की आपल्याकडून सुरुवात होऊ देऊ नये. आणि अर्थातच आपल्याकडून सुरुवात झाली किंवा दुसऱ्याकडूनही झाली आणि आपण त्याला तसाच प्रतिवाद केला तर मग ज्याला आपण व्यावहारिक भाषेत बोलतो, शब्दाने शब्द वाढतो. म्हणजे विशेषतः कठोर वाचेच्या बाबतीत याची अं, काळजी घ्यावी लागते. का? कारण आपल्याला नंतर होणारा परिणाम भोगावा लागू नये. शब्दाने शब्द वाढतात. आपण कठोर सुरुवात केली तर समोरून पण कठोर त्याला प्रतिवचन किंवा प्रतिवाद केला जाईल.
आणि अशी सुरुवात केली तर ते जे त्याचा जो परिणाम होतो तो दुःखा ही सारंभ कथा अशी सुरुवात असं बोलणंच काय होतं दुःखदायक होतं. आणि नंतर त्याच्यातून मग प्रतिदंड म्हणजे त्रास. दंड म्हणजे आता हा वाणीचा दंड आहे. हा वाणीचा मार आहे. ही वाणीची शिक्षा आहे कारण कठोर वाणी ही शिक्षेसारखी असते. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण कठोर बोलतो किंवा कठोर ऐकतो तेव्हा काय चाललेलं असतं. ते बोलणं कसं असतं. कटुवचन, कठोर वचन जे मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी असतं. परंतु इथं असं म्हटलेलं आहे की त्रास तुम्ही द्याल कठोर वचनाने, दुसऱ्याला त्रास द्याल परंतु ते परत उलटेल. कारण समोरचं पण तसंच बोलला, मग तो तसं बोलला तुम्ही परत तसंच आणखीन बोलणार. परत तुम्ही दोन बोलले की तो तीन बोलणार, तो तीन बोलले की तुम्ही आपण चार बोलणार. असं करत करत तो जो कठोर वाचेचा जो विसंवाद आहे, जी चर्चा आहे ती अशा थराला जाऊ शकते की नंतर त्याच्यातून कोणीतरी कोणाला दंड देतो. आता स्वतःला दंड नको असेल, स्वतःला अशा प्रकारचा परिणाम नको असेल, तर मग आपल्यापासून सावधानतेची सुरुवात केली पाहिजे. कारण आपण आपली जबाबदारी घेऊ शकतो, दुसऱ्याची नाही. म्हणून आपण तसं करू नये. मा मा ओच फरुसंग कंची किंचितही कठोर वचन आपल्याकडून बोललं जाऊ नये. बोललं तर मग त्याच्यातून प्रतिवाद होणारच. जर समोरचा तसंच असेल, हा समोरचा जर समजदार असेल, समोरचा जर जागृत असेल, समोरचा जर सतीमध्ये असेल, जागृतीची प्रॅक्टिस करणारा असेल, तर तो मग आपल्याकडून कठोर गेला तर मग तो सावधानतेनं बोलू शकतो. पण आता आपल्याकडून का सांगितलंय सुरुवात करायला. त्यांनी असं गृहीत धरलेलं आहे की आपण अभ्यास करतोय धर्माचा, आपण अभ्यास करतोय जागृतीचा. त्यामुळे जास्त जबाबदारी आपल्याकडची आहे, आपल्याकडून सुरुवात होऊ नये. दुसरा जर या मार्गावर असेल आणि आपण नसू तर मग काय प्रश्न नाही, मग तो आपल्याला सावरतो. आणि आपण जर या मार्गावर असू तर आपण आधी स्वतःला सावरू आणि नंतर दुसऱ्याला आपोआप सावरलं जाईल. कारण दुसऱ्याला आपण तसंच वचन बोलायला आपण उत्तेजन देत नाही. हे एक फार महत्वाचं हे आहे. म्हणजे नेहमी आपल्याला अनुभवाला येणारी ही गोष्ट आहे व्यवहारामध्ये. व्यवहारामध्ये ही गोष्ट आपल्याला अनुभवाला येते. आपला स्वतःचा पण तसा अनुभव असतो. आपण आपण एक बोललो की दुसरा दोन बोलणार, तो दोन बोलला की आपण तीन बोलणार, मग तो चार. म्हणजे पटीनं तो संवाद जो आहे विसंवाद फरस वाचेचा, कठोर वाचेचा संवाद, ज्याला आपण शिवीगाळ भांडण तंटा म्हणतो खरं म्हणजे. याला आपण काय म्हणतो, भांडण तंटा. तंटा हा कधीच एका हाताने टाळी वाजत नाही, अशा प्रकारचा असतो. तर शेवटी आपल्याला काय पाहिजे असतं, आपल्याला आपला हेतू साध्य करण्यासाठी आपण समजा कठोर बोललो, त्यातून आपला हेतू साध्य होईल का? तर कधी कधी तर होत नाही, उलट परिस्थिती बिघडते आणि त्याचा परिणाम आणखी वेगळाच होतो.
म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते तर मिळत नाही, उलट दुसरा दंड आपल्याला मिळतो, दुसरी शिक्षा आपल्याला मिळते, किंवा आपणही भानावर नसतो तर आपल्याकडून दुसऱ्याला दंड मिळू शकतो. अशा प्रकारचा हा वादविवाद, त्याला वादविवाद नाही म्हणतात, त्याला म्हणजे भांडण, त्याला आपण, कारण वादविवाद जे असतात हे निकोपपण असतात, म्हणजे चर्चा ज्याला आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये कठोर शब्द नसतात बऱ्याचदा, किंवा थोडेफार असू पण शकतात, परंतु त्याचा हेतू हा चर्चेचा पण असू शकतो. काही वेळेला चर्चेमध्ये तुम्हाला एखादा खूपच आडमुठ्या असेल, आडमुठ्या, आणि तुमचं म्हणणं त्याला पोहोचत नसेल, तर मग काही गोष्टी आपल्याला अं, त्या कराव्या लागतात. त्याला उपाय कौशल्य म्हणता येईल. उपाय कौशल्य तशा प्रकारचं आपल्याला ते करावं लागतं. उदाहरणार्थ, परवाचा एक व्हिडिओ टाकला मी, आपल्या श्रीरामपूरच्या वादविवादाचा व्हिडिओ मी टाकणार टाकणार नव्हतो, परंतु माझ्या समोर ज्या बाई बसल्या होत्या, त्यांना ते कळतच नव्हतं काय चाललंय ते, आणि त्या खूप ताणताण करत होत्या. तर मग तिथं आता त्याला कठोर वचन नाही म्हणतायत, परंतु त्याला थोडंसं कडक बोलावं लागलं, आणि मला ते सांगावं लागलं की तुम्ही तुम्ही चर्चा नाही करत, तुम्ही तुम्ही ऐकून घेत नाही, तुम्ही तुमचं म्हणणं लादताय वगैरे अशा, आणि तुम्हाला जर ऐकायचंच नसेल, इथे चर्चा करायची नसेल, तर मग तुम्ही नाही थांबलं तरी चालेल. आणि मग त्या गेल्या. तर इथं कसं आहे की त्यांची मानसिकता तशी आहे, फार म्हणजे विकृत आहे, विचित्र आहे, आणि अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार पण होता तो, आणि त्याच्यामुळे चर्चा होत नव्हती. जो मुख्य आपण विषय बोलत होतो तिथं, तो हा सतीचा जागृतीचाच होता, आणि तिथं त्यांनी ती वाटच बंद करून टाकली, चर्चेची वाट बंद करून टाकली. मग तिथं आपण उपाय म्हणून कधी कठोर उपाय, कठोर बोलणं, थोडंसं हे करून आपण त्यांच्या त्यांच्या विचार प्रक्रियेला जर आपण थोडंसं बांध घातला, थोडंसं, तर तो तिथं उपस्थित असलेल्या 5-15 लोकांना तो फायदा झाला, आणि मग आपली चर्चा पुढे गेली. हे आपण त्या व्हिडिओमध्ये पाहतो. मी तो व्हिडिओ टाकणार नव्हतो, परंतु एक अभ्यास म्हणून मी तो नंतर टाकला, की हे कठोर म्हणजे जे संवाद संवाद हा विसंवाद कधी होतो, जिथं चर्चा चालत नाही, जी हिताची चर्चा असते ती सुद्धा पुढे जाऊ शकत नाही, आणि आपला मीपणा, आपला अहंकार, आपल्या अतिरिक्त इच्छा, अं, या, म्हणजे कसं की तिथं जणू काही कान बंद असतात ते, अशा अशा बोलण्यामध्ये कान बंद असतात, आणि कान बंद असतात म्हणजे काय, कानात काय चाललं ते शिरत नाही. थोडंसं काही कानावर पडलं की लगेच दुसरा शब्द, तिकडून काय आलं लगेच तिसरा शब्द, असं करून करून काटछाट करायचं काम चाललेलं असतं. एकमेकांचं काटछाट करायचं काम चाललेलं असतं, आणि तिथं तो संवाद होत नाही, आणि मग ते टोकाला जातो. तर असेच प्रकारे नकारात्मक दृष्टीनं आपण पाहिलं बाहेर, असं म्हणजे भांडणामध्ये विशेषतः, तर तिथं अशा फरुस्स वाचेचा उपयोग केला जातो, म्हणजे कठोर वाचा, म्हणजे तिथं शिवीगाळ पण येते, शिवीगाळ, आणि कसेही शब्द तिथं, म्हणजे ते भानच नाही बोलण्याचं. मग ते कसेही शब्द असतात, आणि मग एक जण एक बोलला, दुसरा दोन बोलतो, मग तीन चार असं करत करत ते अंगावर धावून जाईपर्यंत तो प्रकार घडतो भांडणामध्ये, आणि हे आपण पाहतो. आणि त्याचा शेवट काय होतो मग? त्याचा शेवट हाणामारीमध्ये होऊ शकतो, आणि आणखीन खूप त्याचा पुढं हे झालं, त्याचा दुष्परिणाम जर वाढत 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 गेला, तर तो नुसत्या हाणामारीपर्यंत राहत नाही, तर तो
मर्डर पर्यंत पण जाऊ शकतो. हा, जास्त मार, कारण शेवटी कसं, माझंच म्हणणं मला लादायचंय, ते फरोस्स वाचन मी लादायचा प्रयत्न करतो, कठोर वाचन, आणि दुसऱ्याला घाबरवण्याचा आपण प्रयत्न करतो, बिचकवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून दंड देण्याचा प्रयत्न करतो, मारहाण करण्याचा प्रयत्न करतो, आणि आपला संयम जर सुटला, आता या सगळ्यामध्ये काय होतं मुळात, आपल्याला आपल्या बोलण्याचं भान नाही, आपल्या मनाचं चित्ताचं भान नाही, आणि आपण काय करतो मग, ते आपल्या बाजूनं आपण कमीपणा घेत नाही, आपणही कमी पडत नाही, आणि मग ते वाढत वाढत इतक्या टोकाला जातं की त्याचा परिणाम हा खूपच घातक होतो. म्हणून कठोर वाचा जी आहे याच्याविषयी सावध राहायला सांगितलेलं आहे. ती दंडासारखी आहे, ती शिक्षेसारखी आहे. कठोर भाषा एकाएकी येत नाही. त्याच्यामध्ये आपल्या म्हणजे बोलणाऱ्याचा असमंजसपणा असतो. म्हणजे आपल्याला याचं भान राहत नाही की याच्यातून पुढे काय होईल. ती जी नकारात्मक ऊर्जा शक्ती असते, ती द्वेषाची असते किंवा अपेक्षांची पण असते. ती द्वेषांची किंवा अपेक्षांची, तृष्णेची, ती जी नकारात्मक शक्ती जी चित्तामध्ये असते, ती वाणीतून व्यक्त होते. तर त्या चित्ताचं, अशा नकारात्मक चित्ताची चित्तानुसती आपल्याला नसेल, त्याची सती नसेल, त्याचं भान नसेल, तर तिचं रूपांतर वाणीत होतं, शब्दात होतं. विचार आणि चित्ताचं फरोस्स म्हणजे कठोरपणा, ती अपेक्षा, द्वेषाची ती प्रवृत्ती द्वेषाची असेल, द्वेषमूलक चित्त असेल, किंवा काहीतरी पाहिजे असेल, आपला लोभ असेल, काहीतरी पाहिजे असेल आणि ते मिळत नाही, म्हणून आपण द्वेषाची किंवा कठोर शब्दांची जर आपण तिथं सुरुवात केली, तिकडून परत प्रतिसाद तसाच आला, आपण परत तसंच केलं, त्यानं परत त्याच्या पुढे गेला, आणि मग जेवढी शक्ती असते, जेवढं काय म्हणतात, तोही निर्भय असेल समोरचा, तर मग तोही पुढे वाढवतो, आपण आणखीन वाढवतो, तो आणखीन वाढवतो, आणि मग परिणाम जो असतो तो घातक असतो, आणि तो परत नको असतो आपल्याला. परत आपण पण नंतर कधी कधी, किंवा तोही घाबरतो, अरे बापरे आता काय होईल. कधी कधी नंतर उशिराने जाग येते. अं, परिणाम नको असतो, तेव्हा तो परिणाम नको असतो जाग आल्यावर. आता ते हे काय म्हणतो आपण, अंगलट आलं हे, आणि मग तिथं आपली हसगत होते, किंवा तो दंड सोसावा लागतो, भोगावा लागतो. हे सगळं जे आहे, हे सगळ्याचा अं, अभ्यास, हे सगळ्यात ह्या ज्या सगळ्या घडामोडी असतात, हे दिसायला फार सरळ आणि सहज दिसतं आपल्या आजूबाजूला. हे दिसायला फार सहज दिसतं, परंतु याचे परिणाम, अत्यंत भयंकर परिणाम जे असतात, ते आपल्याला पाहायला मिळतात. नुकत्याच झालेल्या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी अनुभवल्या असतील, पाहिल्या असतील. जर तुम्ही त्याचा प्रत्यक्ष भाग असाल, त्याच्यात सहभाग असेल, तर मग तुम्ही त्या प्रत्यक्ष अनुभवल्या असतील. ह्या गोष्टी आपल्या घरात पण चालतात. एकातून दोन, दोनातून तीन, तीनातून चार, ह्या घरात चालतात, ह्या नात्यागोत्यात चालतात, शेजार पाजारांमध्ये चालतात, समाजामध्ये चालतात, पार्ट्यांमध्ये चालतात, पक्ष,
आणि देशादेशांमध्ये सुद्धा चालतात. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि मग युद्ध. तर हा जो कठोरपणा आहे चित्तातला, हा घातक आहे. त्याच्यामध्ये माणूस प्राण्यासारखा वागतो. प्राण्यांना कसं ते, त्यांना जे पाहिजे ते नाही मिळालं तर मग ते लगेच चावतात किंवा शिंगावर घेतात किंवा दबोच म्हणजे दाबतात, त्यांना मारतात, नष्ट करतात. माणसांमध्ये जरा डोकं वापरलं जातं. पण काही डोकं डोकं नुसतं डोकं वापरून काही उपयोग नाही. आतलं चित्त जर ते प्रदूषित असेल तर ते डोकं पण नीट काम करत नाही. ते कुरघोडी करतं, षड्यंत्र खेळतं. तर आपली जी माणसाची जी अं, वाचा नावाची गोष्ट आहे, जी माणसालाच मिळालेली आहे, इतर प्राण्यांना नाही. इतर प्राण्यांमध्ये हे असते, ध्वनी असतो, आवाज असतो, पण भाषा नसते. म्हणून ते एकमेकांवर ओरडतात, किंचाळतात, भुंकतात किंवा डरकाळ्या फोडतात किंवा चित्रविचित्र आवाज काढतात. पण तेच असतं ते. त्यात मध्ये फरुस्स आक्रोश असतो. पण माणसामध्ये शब्द असतात. तो पद्धतशीरपणे शब्द, जे ज्याचे संस्कार त्याच्यावर झालेले असतात, ते शब्द, ती फरुस्स चित्त जे असते, फरुस्स फरुस्स वाणीमध्ये ते कन्व्हर्ट होतं. फरुस्स वाणीमध्ये ते येतं, कठोर वाणीमध्ये. आणि तो मग शब्द वापरतो. त्याला आपण मग अरे कारे म्हणतो किंवा शिवीगाळ म्हणतो किंवा मग त्याच्यात काय, हा मला माहिती आहे तू असा आणि तू तसा. मग तो म्हणतो हा मला पण माहिती आहे तू असा, असं काय माहिती आहे, असं काय, त्याला काही धरबंध नसतो. जे वाढतं 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 आणि इतकं टोकाला जातं, तर मग त्याचा परिणाम काहीही होऊ शकतो त्या त्या परिस्थितीनुसार. असं हे फरसचं वाचेचं प्रकरण आहे. तर याच्यापासून सावध राहायला सांगितलं या गाथेमध्ये. धम्मपद फार इंटरेस्टिंग पुस्तक म्हणा किंवा इंटरेस्टिंग अभ्यास आहे तो. आणि ज्याला खरोखर स्वतःच्या जीवनामध्ये काही परिवर्तन करायचं असेल, परंतु कधी कधी ते कळत नाही, कारण ह्या ज्या घटना आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष पण नसतं, कारण आपलं स्वतःकडे लक्ष नसतं, स्वतःचं भान नसतं. तर हे भान आलं तर किमान आपण स्वतःपासून तशी सुरुवात होऊ देत नाही. वेळ आलीच, समोरून तसं वचन आलं, तर आपण समंजसपणानं बोलू शकतो. म्हणजे किमान त्याला उत्तेजन तरी देणार नाही, म्हणजे आणखीन चिथावणी देणार नाही. तो समंजसपणा आपल्यामध्ये आला तर, आणि तो याने येतो, सतीने येतो. म्हणजे सती ही काय म्हणतात ना, बहुगुणी औषध आहे ते. आपल्या स्वभावातले, आपल्या वाणीतले, वर्तनातले असे काही अवगुण जे असतात, जे आपल्या यातनांना कारणीभूत होतात, दुसऱ्यांच्या यातनांना, दुःखाला कारणीभूत होतात, तर त्याच्यामध्ये एक प्रकारे खंड खंड पडतो. म्हणून हा मुद्दा सामाजिक पण आहे, हा व्यक्तिगत पण आहे, हा सामाजिक पण आहे.
सध्या इतकं पुरे आहे. सगळ्या हा तर रेकॉर्ड नाही केलं तर खूप चांगलं होईल सर. बरोबर.